नमस्कार मैत्रिणींनो, जस्ट कुक चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज आपण करणार आहोत आंबवलेल्या बेसनाचा खमण उपमा। हे प्रमाण 4 व्यक्तींसाठी आहे। चला तर मग रेसिपीकडे वळूया। मी एका गंजामध्ये 3 ग्लास पाणी घेतलंय आणि ते गरम करायला ठेवलं। नंतर दुसऱ्या गंजामध्ये 3 कप बेसन घेतले आणि अर्धा कप दही घेतले। मी एकाच मापाचा कप वापरलाय आणि यानंतर हे गरम केलेल्या पाण्याने हे बेसन थोडं थोडं पाणी घालून असं भिजून घेतलंय। त्याच्या गुठळ्या होता कामा नये। आता हे बेसन भिजून तयार आहे। आपण 6 तासासाठी हे असंच झाकून ठेवूया। 6 तासानंतर हे पीठ छान आंबवलंय। तर एका मोठ्या कढईत 1 लोटा पाणी उकळायला घेतलंय आणि खलबत्त्यामध्ये नंतर एका बत्त्यामध्ये मी 3-4 हिरव्या मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडं अद्रक कुटून घेतलंय आणि नंतर मी गंजात साधारण 1 पडी तेल घेऊन यामध्ये 1 चमचा हळद घालून हे गरम तेल या बेसनामध्ये घातले आणि नंतर हे छान असं मिक्स करून घेतले आणि आपण जी आलं, लसण आणि हिरवी मिरची याची पेस्ट केली होती ती यामध्ये घातली आणि छान मिक्स करून घेतली। नंतर 2 चमचे साखर घेतली आहे मी, हे पण छान मिक्स करून घेतलंय आणि 1 चमचा मीठ घातलंय आणि नंतर अर्ध्या लिंबाचा रस असा पिळून यामध्ये घातलाय आणि एका भांड्याला मी असं तेल लावून ते पसरून घेतलंय आणि नंतर यामध्ये वेळेवर आपल्याला सगळ्यात शेवटी सोडा घालायचा आहे, साधारण 1 चमचा, आणि असं छान फेनून घ्यायचं आहे। आणि सगळ्यात शेवटी आपण हा सोडा ॲक्टिव्ह होण्याकरता यामध्ये अर्धा कप पाणी घालणार आहे आणि पुन्हा सगळं बॅटर फेनून घेणार आहे आणि अजून थोडा सोडा घालून पुन्हा हे फेनून घेणार आहोत। साधारण पाव चमचा जरी घातला तरी चालेल, म्हणजे आपला उपमा छान मोकळा येतो। आता आपलं पाणी सुद्धा कढईतलं उकळलंय। तेल लावलेल्या ताटामध्ये हे बॅटर ओतून कमीत कमी 20 मिनिटं आपण याला वाफवून घेणार आहोत। तुम्ही अशाच प्रकारे खमण ढोकळ्याची सुद्धा रेसिपी बनवू शकता। आता यावर आपण झाकण ठेवून कमीत कमी 20 मिनिटं वाफवून घेऊयात आणि गंजामध्ये थोडं तेल घेऊन साधारण 1 पडी यामध्ये मी थोडी मोहरी घालणार आहे। ती तडतडली की यामध्ये मी थोडं जिरं घालणार आहे आणि छान जिरं तडतडलं की यामध्ये मी कढीपत्ता घालणार आहे आणि नंतर हिरव्या मिरचीचे असे तुकडे घालणार आहे आणि थोडं पाणी घालून आणि साखर घालून याला उकळी येऊ द्यायची आहे। आता आपले 20 मिनिटं झाले आहे। चला आपण पाहूया। छान असा टम्म फुगला आहे, तुम्ही बघू शकता। आणि नंतर यामधलं हे सगळं बॅटर बाहेर काढून स्मॅश करून घेऊयात आणि हा तडका यावर टाकून तयार झालाय मस्त खमण उपमा।